हॅलो, तू माघार देऊन टाक. आपण गिरीश भाऊंना आणि देवेंद्रजींना शब्द दिलेला आहे, तू येऊन माघार देऊन टाक. गोकुळ आपण ऐक ना, गोकुळ आपण फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा आणि गणेश दादा माघार देत आहे. तुला माघार द्यायची आता नाही नाही आपल्याला माघार द्यायची आहे. तुला धमकी कोणी दिली? तुला धमकी कोणी दिली? हां नाही पण ते जाऊ दे. आपण भाऊंना शब्द दिलेला आहे, तू ये आणि माघार देऊन टाक. नाही 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 तुला बाकीचं माहित नाही, तुला यावं लागेल, माघार द्यावं लागेल. नाही आपण पक्षाची एक निष्ठा आहे आणि आपल्याला माघार द्यायची. मी मोठा भाऊ म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय, तू मूर्खपणा करू नको. गणेश भाऊ बोलतोय तुझ्याशी. कुणाल दराडेंनी काल एका नगरसेवकाला त्या ठिकाणी सांगितलं गणेश गीतेचा बाप येऊन माघार घेईल त्या ठिकाणी, आणि त्याच्या किशोर दराडेंनी काहीतरी गोकुळशी स्वतः फोनवर सांगितलं तू काय म्हातारा झाला का, निवडणुकीत थांबून घे. यामुळे तो जरा चिडला आणि तो इथून निघून गेला होता. पण त्याला आता गिरीश भाऊ सांगताय आणि तो या ठिकाणी येईल. काय नेमकं म्हणणं पडतं? काल आम्ही जेव्हा गिरीश भाऊंकडून निघालो त्यावेळेस गोकुळ गीतेंचं बोलणं करून दिलं. तोपर्यंत सर्व ठीक होतं. त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी मी गणेश दादांबरोबर माघार घेतो. पण कालच्या वक्तव्यानंतर थोडासा काही त्याचा हे झाला. पण त्यानंतर आज सकाळी वहिनींनी फार प्रयत्न केले आणि आता पक्ष हा युतीबरोबर राहणार. निलेशजी, ज्या पद्धतीनं हे संपूर्ण घडलं, हे घटनाक्रम घडले, तुम्हाला वाटतं गोकुळ गीतेंनी एवढी समजूत काढल्यानंतर यायला पाहिजे होतं आणि माघार 100% यायला पाहिजे होतं. असं काय विनसलं एवढं काय त्यांचं? ऍक्च्युली काय होतं की माझे मैत्रीचे संबंध गणेश गीतेंची होते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते होते. माझे त्यांचे रोजचे कधी संबंध नव्हते. वर्ष 6 महिन्यातून आम्ही कधीतरी भेटत असेल, त्यामुळे माझा त्यांचा तेवढा टच नव्हता. हो 100% ऐकायला पाहिजे होतं. तो त्यांचा वैयक्तिक विषय आपण नाही सांगू शकत, पण त्यांनी आज चूक केली. ही चूक त्यांनी करायला पाहिजे नव्हती. त्यांच्या कुटुंबातले सदस्य आहेत ना इकडे यासमोर तुमच्याशी ज्यावेळेला फोनवर बोलले तर त्यांनी असं म्हणाले की मला दराडे बंधूंनी शिव्या दिल्या. शिव्या दिल्या म्हणजे कुणाल दराडे यांनी काल परवा 2 दिवसापूर्वी येवल्यातले कोणी नगरसेवक होते ते मला बी सांगतात नाही. कारण मी आता गोकुळला तुमच्या देखत कॉल केला तर गोकुळ मला बोलला, तुम्ही ऐकत होते. मला काही कोणाचं नाव येते काही सांगता येणार नाही, कोण होतं काय होतं ते गोकुळलाच माहिती. हो त्याच्यामुळे माघार घेत नाही. खूप प्रयत्न केले आणि आमच्या मनापासून इच्छा होती की आम्ही गोकुळची माघार करून आम्ही निघून जाणार होतो. 100% आम्ही गिरीश भाऊंना वडिलां समान मानतो. काही संपर्क केलाय गोकुळ गीते? काय झालं त्यांचं गोकुळला काय कुणीतरी निरोप दिला आणि त्याला रेकॉर्डिंग पाठवलं, तो चिडचिड करायला लागला. बाकी दुसरं काय झालं नाही. पण ते आता मला सांगता नाही, जोपर्यंत गोकुळची माझी समक्ष भेटून तोपर्यंत मला काही सांगता नाही. की त्या संदर्भातली रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहेत, आपल्यापर्यंत देखील पोहोचलेली आहेत. काय नेमकी ती दाखवा बरं. ती मी बघितली नाही अजून. मी गोकुळ भेटलं मी बघितली नाही ना अजून, आली नाही ती. मला बघावं लागेल. गोकुळ ज्यावेळेस मला भेटेल त्यावेळेस कळेल मला काय झालं. अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. पुन्हा एकदा गोकुळ गीतेंशी आपण काही संपर्क केलाय? काही खूप प्रयत्न केले आम्ही. आता फोन उचलतायत नाही. पुन्हा एकदा संपर्क करून बघा काय नेमकं. आता किती तुमच्या देखतच खूप लावली आहे वेळ संपलेली आहे. आता प्रश्न असा आहे की तुम्ही कोणासोबत तुम्ही कोणासोबत नाही. गणेश भाऊ पक्ष बरोबर राहतील, काय अडचण नाही. आम्ही पक्षाची एकनिष्ठ. तुम्ही सगळे पक्षाबरोबर राहणार. हो.